नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? चला मित्र आम्ही तर आज आलो बगीच्यामध्ये. बघा माल कसा आहे. काय है कसा माल आहे? छान माल आहे ना? छान माल आहे ना? छान माल आहे ना? बघा कसा आहे. छान माल आहे ना? चला माल चांगले आहे. चांगल्या मालाला चांगले 2 पैसे रेट आहे. आणि कृपया करून चांगले माल असेल तर आम्हाला नक्की फोटो काढून पाठवा. चांगल्या मालाला चांगलं डिमांड आहे. आणि विशेष म्हणजे चांगल्या मालाची गुणवत्ता व पावसामुळे थोडंसं मार्केट कमी जादा व्हायलं. तर बघा आज माल चोड चालू आहे आपली. बघा चला, हे बघा कसा माल तुटतो मोसंबीचा. बघा हे बघा कसं माल तुटायला आहे का. छान माल आहे. मालाला बघायचं काम नाही तरी कसे आहे. बघा मालाला चांगली क्वालिटी आहे. माल चांगले आहे शेतकऱ्यांचे. परंतु बाजारामध्ये झालं काय शेतकरी मित्रांनो, इतके भारी माल असून सुद्धा रेट काय येईना. कारण हे बघा सध्याला चौकडं पूर्ण बाजारामध्ये पाऊस 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 चौकडं. बघा कलकत्ता, दिल्ली आणि ज्या ज्या मंडीला आम्ही माल टाकतात ना, तर समजा त्या मंडीमध्ये सारखा पाऊस चालू आहे. पाऊस चालल्यामुळं मार्केट रेट काही ठिकाण नाही. खरं त्याच्यामुळं शेतकरी मित्रांना मला एक विचार बोलायचं की बाबांनो, थोडंसं दम खा. आता लाईव्ह मार्केट तर मोसंबीचं मार्केट थोडं सुधारलं होतं. परंतु सुधारत असताना ह्या पावसाने बाहेर राज्यामध्ये सर्वत्र दूर चौकडं सारखा पाऊस चालू आहे. सारखा पाऊस चालू असल्यामुळे मोसंबीला खाण्यासाठी गिऱ्हाईक काही पकडणार नाही. त्याला न पकडल्यामुळं मार्केट रेट थोडं कमी झालेले आहे. तरी मार्केट रेट वाढू शकतात. परंतु थोडा दम खाणं, कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे. ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये काय झालं आहे, मोसंबी आता ही बघा इतकी भारी मोसंबी असून सनी तिला रेट का कमी मिळतो? पाऊस पाऊस पाऊस. हे पाऊस उघडल्याशी जोपर्यंत चांगला पाऊस उघडत नाही आपल्या इकडं उघडून फायदा नाही. बाहेर राज्यात पण पाऊस उघडला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजा आपल्या महाराष्ट्राचा माल कुठं जरी विकतोय ना, त्या मंडीमध्ये पाऊस नको. पाऊस असल्यामुळं मालाला चांगला बाजारभाव नाही ना. तर हा अशा मालांना चांगला बाजारभाव मिळतो. हे बघा कसा माल आहे शेतकरी मित्रांनो. परंतु पावसामुळं व्यापारी कुठलाही काही करू शकत नाही. व्यापारीही काही करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे मार्केट टिकून राहणार नाही. त्याच्यामुळं रुपया 4 रुपये 8 आणे 1 रुपया कमी जादा व्हायला मार्केट. त्यामुळं मला एकच सांगायचं शेतकरी मित्रांना की आजचा आपला लाईव्ह रेट आहे शेतकरी मित्रांनो 15,000 ते 20,000 रुपये टन. 15,000 ते 20,000 रुपये टन. हे बघा चांगल्या प्रतीचा चांगला क्वालिटीचा माल आहे दिसतो. परंतु मालाचे रेट वाढणार आहे. थोडंसं शेतकऱ्यांनी जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत थोडंसं दम घ्यावा आणि दम मारावा माल तोडण्यासाठी. माल ताडून आज जर पैसे बनत असेल तर काय, पैसे बनत नाही ना अजून. मार्केट हे असं बघा कमी जादा व्हायलं. कमी जादा मार्केटमध्ये व्यापारीही परेशान, शेतकरी तर आमच्यापेक्षा लई परेशान. कारण आहे बघा लाईव्ह रेटमध्ये झालं काय, माल चांगले असून सनी सुद्धा रेट चांगले चालवणार. रेट न चांगले चालल्याचं कारण एकच आहे, पाऊस पाऊस पाऊस. पावसासाठी आपण आता काही करू शकत नाही. बघा कसा माल आहे शेतकरी मित्रांनो. कसा वाटला माल तुम्हाला? माल चांगला आहे. मालाला क्वालिटी आहे. मालाला शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली. इतकी मेहनत घेतलेली शेतकऱ्याचं झाडं बी चांगले आहे. परंतु अशा मालाला 2 पैसे मार्केट चांगलं आहे. परंतु पावसामुळे मार्केट थोडं दिवस चाललं आहे. त्यामुळे थोडं दम खायचा प्रयत्न करावा. चालेल. नमस्कार शेतकरी मित्रांनो.